स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। प्रेक्षकांनो नमस्कार। देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। यामध्येच माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही संपूर्ण राज्यामध्ये गाजत आहे। या परिस्थितीमध्ये आजपासून आपण फलटण व माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। फलटणकरांच्या मनामध्ये नक्की खासदार म्हणून कोण आहे हे पाहण्याचा आपण आजपासून प्रयत्न करत आहोत। नमस्ते। कुठले तुम्ही? फलटण मध्ये दत्तनगर मध्ये। बर, काय करता आता? काय रिक्षा चालवतो। बर, आता लोकसभाची निवडणूक लागलेली। हा, लोकसभेची आता निवडणूक लागलेली, तर याबाबत काय वाटतं? कोण निवडून येईल आपल्या मतदारसंघात? रणजित दादा। का रणजित दादा का निवडून येतील? दादाने आमच्या इथं भरपूर कामं केली दत्तनगर मध्ये। बर, रणजित दादांनी भरपूर कामं केलेली आणि समोर मोहिते पाटलांचं रणजित दादांना आव्हान आहे का नाही? असलं तरी दादा हे निवडूनच येणार, कारण की दादांचं इथं काम बी भरपूर आहे आणि खेडेगावात बी भरपूर काम आहेत, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही ना। बर, आणि महत्वाचं म्हणजे इकडे ते विजयसिंग मोहिते पाटील कोण कधी आले बी नाही, कधी बघितले बी नाही आम्ही त्यांना। नमस्कार। लोकसभेची निवडणूक लागलेली, आपल्या माढा मतदारसंघातनं धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात रणजितसिंह नाईक निंबाळकर उभे, तर काय वाटतं तुम्हाला? मला रणजितदादा निंबाळकर वाटतं, कारण का त्यांनी महिलांना भरपूर सहकार्य केलं, भरपूर योजना केल्या, सगळे कामं केले, त्यामुळे तेच येण्याची शक्यता। रणजितदादा निवडून यायला तुम्ही म्हणताय, पण रणजितदादा का निवडून येतील? म्हणजे काय नक्की त्यांनी असं हे काय केलंय फलटणमध्ये? फलटणमध्ये त्यांनी सगळ्या महिलांना सुविधा उपलब्ध करून दिल्या, धान्य दिलं, आरोग्य सेवा दिल्या, सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या, जनतेचं सगळं संरक्षण करतात, सगळ्यांना करतात, मदत करतात। त्यामुळे भैया नमस्ते। नमस्ते। माढा लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लागलेली, धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी लढत होती, तर काय वाटतंय तुला, कोण निवडून येईल माढा लोकसभा मतदारसंघात? रणजितदादा नाईक निंबाळकर यांनी का निवडून येतील रणजितदादा? कारण का त्यांनी गेले बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे, रेल्वे आणलेली आहे आणि बऱ्यापैकी लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना भरपूर मदत केलेली, धान्य दिलेले आहे, अजून डबे पोचवलेले आहेत, त्यांच्या पाठीमागे राहून आम्ही खूप काही शिकलो, त्यामुळे रणजितदादा। लोकसभेची निवडणूक लागली, हो बरोबर आहे। तर तुम्हाला काय वाटतंय? रणजितदादांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील उभे, काय होईल? रणजितसिंह नाईक निंबाळकर येणार। का? काय ना, त्यांनी कामच भरपूर 5 वर्षात एवढे कामं कुणीच केले नाही एवढे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी काम केले। मागं पण मोहिते पाटील खासदार होते, पण आता त्याच्यानंतर दादा झाले, काय मग मोहिते पाटील निवडून नाही देणार? धैर्यशील मोहिते पाटलांना कोण ओळखतं का? धैर्यशील मोहिते पाटील कोण आहेत मला सांगा। हा, नेते किती? नेते कोणाचे नेते? आज नेते कळायला लागलेत, त्याच्या अगोदर धैर्यशील मोहिते पाटील कुठे होते? हा, रणजितसिंह निंबाळकरांनी अशी कामं केली आहेत की बारामतीला गेलेलं पाणी वळवून घेतले। एमआयडीसीचं उद्घाटन ही जर 30 वर्षापूर्वी एमआयडीसी फलटणमध्ये झाली असती तर आम्ही आता कामाला असतो कुठेतरी। आता आमची पोर तर कमीत कमी एमआयडीसीमुळे कामाला लागतील ना। हा, एमआयडीसी झाली, रेल्वे आली, मावळे रस्त्याचं काम चालू झालं, पाणी इकडे फिरवल्यामुळे माणसांना शोध लागले, आणखीन किती कामं करायची। वारकरी भवन झाले, त्यांना फलटणमध्ये पालखी तळाला जागाही ठेवली नाही, पालखी तळाला रोडची कामं बघा, रोडची फलटणमध्ये रस्त्याची कामं बघा तुम्ही, फलटणमध्ये रस्ते आहेत का? नगरपालिका तुमच्या ताब्यात आहे, विरोधकाच्या, तुम्हीच आणखीन म्हणताय काय काम आहे? राजकीय वैयक्तिक सगळं ह्यांच्या ताब्यात असताना सुद्धा फलटणचा विकास झाला नाही। फलटणचा विकास कसा झाला पाहिजे? तरुण पिढीने आता रस्त्याने फिरलं नाही पाहिजे, कामधंदे केली पाहिजे। आहेत ते कामधंदे, आहेत का माणसाला धंदे? आज तुम्ही बारामती भागा, फलटण भागा, नदीच फक्त वळडायची, सासवडमध्ये एमआयडीसी, कुरकोमध्ये एमआयडीसी, फलटणमध्ये एमआयडीसी 30 वर्षात होऊ शकली नाही। 30 वर्षात एमआयडीसी काय झाली नाही? एमआयडीसी ती एमआयडीसी सर्वसामान्य माणूस आहे का कामाला? नाही, एकच कंपनी आली, कमीच मध्ये कंपनी फलटण मधला कुठे किती पोरं कामाला? मला एवढं फलटण मधनं पोरं बारामतीला कामाला जातात कंपनीत, आहेत त्या कामाला कोण पोरं? आणि बाहेरची पोरं घ्यायची, त्यांचं ती मॅनेजमेंट असेल, आपल्याला काय देणं घेणं, ठराविक पोरं घ्यायची, जे असेल ते त्याचं देणं ठरवायचं। सर्वसामान्य माणसांनी काय करायचं त्यांनी मला सांगा। हा, तुम्हाला काय वाटतं? रणजितसिंह नाईक निंबाळकर। आज माड्यात 2 मिनिटं ऐकून रणजितसिंह नाईक निंबाळकर फुल लीडने निवडून येणार आणि आणणार, आणि आम्ही त्यांना निवडून देणार। कारण की कसं आहे माहितीये का, धैर्यशील मोहिते पाटील हे आम्हाला कोणाला माहित नाही। आज ते 2 महिन्यापूर्वी ते अस्तित्वात आले, दिसायला लागलेत लोकांना। आता धैर्यशील मोहिते पाटील हे कोणालाच माहित नाही। दादा नमस्कार। माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली, तर तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल? रणजित दादा।
का रणजितदादा काय निवडून येतील? त्यांचे काम आहे. बरं, आजोबा तुम्हाला काय वाटतंय, काय निवडून काय होईल माढा लोकसभा? रणजितदादाच निवडून येतात. रणजितदादांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत. अगदी त्यांचं डिपॉझिट सुद्धा जप्त होऊ शकतं, कारण तशी दादांनी कामच केलेली आहेत. धोम बलकवडी सारखी कामं. आता नेरा देवगरचं पाणी धोम बलकवडीत टाकायचा आत्ता प्रयत्न 1.5 महिन्याच्या आत ते पाणी येते. पायपावर पडलेले आहेत त्या, आणि सगळं कामकाज आम्ही पाहून आलो. म्हणजे तुम्हाला वाटतंय की रणजितदादाच परत निवडून येतील? 100% रणजितदादा निवडून येणार काही. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.